ते बदल गरजेचे आहे आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बाजूवर करतोय. त्याचं कारण काय, लोकांचा सगळा कल मटेरियलिझम म्हणजे पैशाकडं, मटेरियल वस्तूकडे चालला आहे आणि जो आध्यात्मिक बाजू आहे ज्याच्यामध्ये प्रेम, एक दुसऱ्याशी चांगलं वागणं, दुसऱ्याच्या भल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललं आहे. तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगतो, आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे राग. राग आणि मी ह्या दोन गोष्टींमुळे बऱ्याच लोकांचा स्वभाव बिघडतो आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक भगवद्गीतेला श्लोक सांगतो. क्रोधोद्भवती समूह समूह स्मृतिप्रदा स्मृतिप्रदा दिनाश. आता हा किती लोकांना समजला, किती लोक ह्याच्यापर्यंत वाटतात हा वेगळा विषय, पण क्रोधामुळं तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि मग मनुष्य त्यामध्ये काही करतो. हे कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही. म्हणजे तुम्ही शांतता पाळणं, संयम बाळणं हे सगळी काही शिकवण आहे. पुराणातली मी एक वर सांगतो तुम्हाला, पण काळजी मिळेल गाईज बोला आपली आणि जे लोक रागावर नियंत्रण करतात, लोकांना क्षमा करतात आणि अल्लाह त्यांच्याशी प्रेम करतो, ते दुसऱ्याशी चांगलं वाटतं. तर इथं कुठल्या धर्माचा संबंध नाही, माणसाशी संबंध. तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे बेसिक तत्व आहे. आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानंच तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी करा, तुम्हाला शांत वाटतं. मग रागाची गोष्ट कोणाशी करा, तुमचं स्वास्थ्य बिघडतं. ही साधी रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे. तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागवून बोला किंवा मग थोडा शांतपणे बोला, तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब फरक जाणार. बरोबर आहे की नाही? सर लहान मुलं मोबाईलचे फार ॲडिक्ट होऊ लागले. आता ह्याला जबाबदार कोण आहे? सर, मोबाईलवर तर मी दिवसभर बोलू शकतो. नाही नाही सर, तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ज्ञ लोकांना बोलावता, मार्गदर्शन करता. यावर्षी कोणाला बोलवलेलं आहे? नाही, तज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतोय. हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये ते तज्ञ आहेत वेगवेगळ्या शाळेचे. आज जसं ह्याचे लॉमधलेही लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातलेही बोलवतो किंवा आता मानसिक स्वास्थ्याशी जोडलेले आमच्या फील्डशी जोडलेले लोक आहेत, मानसिक स्वास्थ्य त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात. आता हा कार्यक्रम स्पेसिफिकली आम्ही इथं घेतोय, तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे, त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करतो. आता मी आजचा माझा अनुभव सांगतो. आज जी स्पर्धा होती ह्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठची मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं की यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचवून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात. आता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते सांगतात आमच्याकडे अशा डिपेंड होत नाही, आमच्याकडे असं चान्स नाही, आम्हाला